आणि आता आम्ही निघालेले भुसावळ जायला. कोणत्या डॅमला? काहीच आम्ही जास्त पुढे येऊन गेलेले होते, परत युटर्न घेतलेला आहे. पण हा व्ह्यू बघा ना समोरचा किती भारी आहे. हे बघा गाईस, हे आहे हतनूर धरण. आणि तिथे किती गेट ओपन येते? 1 2 3 4 5. असू दे मग, ऊनच होता काही. असं वाटतंय ना पाणी आपल्या जवळच आहे. हा आपण पाण्याच्या जवळ नाही का? काय ग काय चक्कर येतील मला. का बरं चक्कर येतील? तो माणूस बघा, तो माणूस भाई, पाणी वाटतं तरी का असं काय भारी वाटतंय. हात पकडून पकडूनच घेऊन जात आहे मम्मीला. कसं वाटतंय मम्मी? राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस, आज आहे संडे. जसं तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही गेले होते अजिंठा व्ह्यू पॉईंटला. तसंच आज संडे आणि आज पण आम्ही कुठेतरी चाललोय. आम्ही 5 जण, मी, पप्पा, वेद, चेरी आणि मम्मी. सो आमचं आता संडेचं फिक्सच झालं की जायचं कुठे ना कुठे. सो आता पावसाळा पण सुरू झालेला आहे. आणि मला हे सांगायचं आहे गाईस की जळगावमध्ये ना किती ब्लॉगर आहे ते मला माहीत नाही. आणि इफ किती असतील तर मला कमेंट करून सांगा. आपण कुठेतरी जाऊ, म्हणजे इफ जळगाव मधले मिनी ब्लॉगर्स पण असतील ना, जे मिनी ब्लॉग्स वगैरे बनवतात, तर ते पण कमेंट करा. आपण सगळे कुठेतरी जाऊ पावसाळ्यात फिरायला. हे बघा, आता येतो इथे वेद चेरीला घेऊन. तिला पाठव ना मध्ये. दरवाजा का बरं उघडा ठेवला? आणि आली चेरी आली. लिटरली घरात मला त्रास देत होती ही. हिला जसं समजलं सगळ्यांना तयारी करताय की कुठे ना कुठे तरी चाललेले, तर म्हणजे ना एवढा त्रास देत होती ही की माझ्या पायाला चावत होती. ती मी जशी चाबी घेतली ना, चावत होती माझ्या पायाला. ओय चेरी, तुझे पाय घाण आहे यार. आत्ता साफ केलं होतं मी. पागल चेरी, उठ 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 उठर खाली, उतर. फटके देऊ या. सगळं घाण केलं गाईस तिने तिथे. बघा बे यार, बघा पाय आजच आंघोळ घातली आणि हिने ना, हे इथे पाऊस पडतोय तर ही इथे फिरत होती खालती. झाले तिचे पाय घाण आणि हिने कार घाण केली. आता नीट पुसावं लागतील परत सगळं काही. हे आहे गाईस, याच्याने मस्त क्लीन करून घेतो. थांब रे, पुस बरं. हे फोम आहे गाईस, याच्याने ना एकदम डाग लागलेले क्लीन होऊन जाता. इथे पण पुस. तिथे पूर्ण मागची सीट घाण केलेली तिथे, ते पण पुसावं लागेल. आणि हे बघा गाईस, मस्त पावसाचं वातावरण आहे, तर जायला खूप मजा येईल है ना चेरी? गाईस आता हिचा कलर बघा कसा चेंज होईल, है ना भारी? बघा 4 वाजताय आणि आज आम्ही एवढा लेट निघतोय ना गाईस, काय सांगू. बघा गाईस, हे मम्मी पप्पा ना खूप टाइम लावते. म्हणजे पप्पा तयार झाले पण मम्मी खूप टाइम लावते. प्राईम आहे वाटतं याच्यात, बट प्राईमचं सबस्क्रिप्शन नेटफ्लिक्स आहे. तिथे आयपॅड घेतलेलं आहे बघा. आता आयपॅडवर याला कनेक्ट केलेलं आहे आणि मस्त आयपॅडने मूवी बघू आता नेटफ्लिक्सवर. सिलेक्शन डे गाईस, हे बघा इथे मूवी सुरू झालेली आहे, पण सगळं ते ना उजेड पडतं त्याच्यावर, तर नीट काही दिसत नाहीये. आणि आता आम्ही निघालेले भुसावळ जायला. कोणत्या डॅमला? कुठे? हा भुसावळच्या पुढे. तिथे तर मी गेलेला नाही कधी. आता पप्पा घेऊन जात आहे, म्हणजे पप्पांना माहिती आहे. तुम्ही गेलेले का आधी? कोण कोण? मम्मी आणि तुम्ही का? पहिले गेले. मम्मी पण गेले, त्याच्या पहिले पण गेलेलो आहे. आता नवीन एक डॅम माहिती पडलेला, हतनूर डॅम म्हणून. मी नवीन आहे माझ्यासाठी. मी नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे. अरे पण मी नाही गेलेला आहे, मी असं सांगतोय ना. हा ठीक आहे, माझ्यासाठी नवीन आहे, यांच्यासाठी जुना आहे तो. कारण की मला काही नवीन प्लेस माहिती पडते. सो मी आता तिथे जातोय मम्मी पप्पांना, म्हणजे ते मला घेऊन जात आहे. मी तर चालू. रास पडायला पाहिजे पाऊस. आणि ते तर आता बंद करताय भाई. ते तर काही दिसणार पण नाही, रात्री दिसेल ते मस्त. गाईस, समोरचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. आता ढग दिसत होते ना, पण आत्ताच ऊन येऊन गेले यार. एकदम वातावरणच बदलून गेलं. आणि तिथे आम्ही चाललोय समोर भुसावळकडे. तिथे तर वातावरणच वाटत नाही, असं वाटतं ऊनच असेल तिथे पण.
समोर बघा, समोर ते हे ना वीज बनते ना तिथे, त्याच्या पण पुढे जायचंय का आपल्याला? जाताना ना एक खूप मस्त ब्रिज लागेल, त्या ब्रिजवर ना एवढा भारी दिसेल ना हा व्ह्यू, तर तो दाखवतो. आम्ही आता गेले होते ना. गाईस आज कार चालवायला पण मजा येते ना, कारण की वातावरण एकदम भारी आहे बाई. बघा, कारण की आता पाऊस पडून गेलाय ना, तर आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी दिसते. मागच्या संडेला आम्ही जेव्हा गेले होते ना, तर एवढं काहीच वाटलं नाही. तर बट आज आम्ही ते नॅशनल हायवेला जातोय ना, ते एकदम भारी वाटतं इथे. काहीच आम्ही जास्त पुढे येऊन गेलेले होते, परत युटर्न घेतलेला आहे. पण हा व्ह्यू बघा ना समोरचं, किती भारी आहे. ते लिटरली पाऊस पडतो ते पण दिसतंय बघा त्या साईडला. बरं झालं आम्ही थोडं जास्त पुढे येऊन गेले, नाही तर हा व्ह्यू पण बघायला नसता भेटला. आजूबाजूला बघा किती भारी ग्रीनरी वाटते, आणि ते जे सनलाईट पडते ना त्या झाडांवर, ते अजूनच भारी वाटतंय. समोर बघा त्या डोंगरावर पाऊस पडतोय या इथे. गाईस एक छोट्याशा ब्रेकसाठी थांबलेले, चेरीचा ब्रेक या चेरीला कॉल आलेला आहे, त्याच्यासाठी थांबलेले आता आम्ही रस्त्यावर नॅशनल हायवेला. बघा ही पायी बघा, लाज आहे गाईला एवढा हायवे आणि पडायचं आहे तिला हायवेवर. तर गाईस आम्ही फायनली आता पोचलेले, फक्त इथून 6 मिनटं आहे. आणि ते जे पाणी दिसतंय ना मॅपमध्ये, तेच आहे हतनूर धरण. हतनूर आहे ना ते? हां बरोबर. तर हतनूर धरण आहे हे. आणि गर्दी तर खूप आहे इथे. बापरे, एवढं दुकान आहे इथे. पप्पांना फिश घ्यायची इच्छा झाली, कारण की ते धरण पण आहे ना, तर त्या धरणामधल्याच ते लोक पकडता वगैरे. तर पप्पांना इच्छा झाली नॅचरल फिश खायची, डायरेक्ट कच्ची खायची म्हणताय पप्पा. जशी पकडू तशीच खाऊ म्हणे. फ्रेश असं वेद काय परत बोल, नॅचरल नको बोलू. नॅचरल दादू बोलला, मी तर त्याला रिपीट केलं फक्त. फ्रेश फिश. अरे ते बघ ते काय चेरी आंबा बघ, चेरी आंबा. इकडे घे लवकर, घे तिला दाखव आंबा दाखव. अरे थांब ना, अरे आता काय झाले, आता हा ट्रकवाला घाण करेल. केली घाण. आम्हाला नॅचरल लाईट जर पाहिजे असतो ना कारमध्ये, तर आम्ही हे ओपन करून देतो बघा, मूनरूफ. डायरेक्ट नॅचरल लाईट पडतो चेहऱ्यावर. मागे जर दाखवायचं असेल तर, नाही तर असा अंधार असतो. आणि इथे खूप सारे दुकान आहे यार, आणि आजूबाजूला पाणी दाखवलेलं आहे बघा. थोडं पुढे जाऊन पाणी लागेल आम्हाला. कोणती तापी रिव्हर आहे ती, तापी नदी आहे ही. तापी आहे मम्मी, लिहिलेलं आहे त्याच्यावर. नाही चुकीचं बोलू का? मॅप जे दाखवतोय तेच बोलेल ना मी. गाईस आता फायनली आम्हाला नदी लागलेली, आणि बाजूला आहे ना राईटला आमच्या हतनूर धरण आहे. वेद दाखवेल तुम्हाला, मी आता कार चालवतोय गाईस. हे बघा गाईस, हे आहे हतनूर धरण. आणि तिथे किती गेट ओपन आहे ते? 1 2 3 4 5 6 दरवाजे ओपन आहे हतनूर धरणचे. आणि इथे तर थोडंफार कोरडं आहे, पण लेफ्टला बघा एकदम जास्त पाणी आहे लेफ्टला. जा उभे राहा ग. असू दे मग, ऊन असू का काही. असं वाटतंय ना पाणी आपल्या जवळच आहे. हा आपण पाण्याच्या जवळ नाही का? हात बुडेल असंच आहे. ही पाय मम्मी, ही बघ हिला पण घे, हिला हिला पण पण दाखव. ही बेकार आहे. ही एकदम बेकार पोरगी. केव्हा मी निघून केव्हा मी उतरू असं झालेलं आहे तिला. तर थोडं फिरून यावं लागलं गाईस आम्हाला, पण एकदम मस्त वाटतं इथे येऊन. चला. अरे थांब ना मम्मी, थांब ना यार. ते बघा दाबायला म्हणता येते. पगार या गाईस. कारमध्ये एवढं थंड वाटत होतं, बट उतरल्याबरोबर ऊन चेहऱ्यावर पडलं, एवढं गरम वाटतंय ना. उतरा आता. आणि हा डॅम आहे बघा, हतनूर डॅम. फक्त कारमध्ये नाही जाऊ शकत, इथेच पार्क करायला सांगितलेली आहे. आणि मग बाकी आता चालूनमध्ये जाऊ, आणि तिथे आहे हतनूर डॅम. हा म्हणजे हा डॅमच आहे, फक्त तिथे तो ब्रिज आहे. कारला इथे पार्क केलेलं आहे, आणि त्या साईडला भुसावल.
तर आम्ही केलेली आता इथे एंट्री या ब्रिजवर आणि हे आहे हतनूर डॅम. काय ग काय चक्कर येतील मला. का बरं चक्कर येतील? अरे भाई गाईस ते बघा ना खालती, हे ना गेट ओपन केलेलं आहे. तर हे जे दरवाजे असतात ना, डॅमचे जे दरवाजे असतात ना, तर ते आता ओपन आहे. इथे 5 दरवाजे ओपन आहे. तर कंटिन्यू मे बी इथून आहे का इथून, हा इथून आहे, इथून असे 4 आहे आणि तिथे 1 आहे. भाई मम्मी घाबरते. ये ना ग, हे 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 पकड हे पकड एका साईडने ग. अरे गाईस मजा येईल यार. पप्पा कशी घाबरताय. खालती तर बघा तो माणूस, बघा तो माणूस. भाई हे पाणी वाटतं तरी का असं काय भारी वाटतंय. डायरेक्ट एकदम वेगळं वाटतंय. असं वाटतं कोणती तरी मशीन चालू आणि त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स करताय. ती जोरात फ्लो आहे गाईस. हा आहे बघा. आणि हे समोरचा व्ह्यू. हात पकडून पकडूनच घेऊन जात आहे मम्मीला. मम्मी मम्मी कसं वाटतंय मम्मी? हे बघा ना गाईस, किती भारी वाटतंय बाहेर निघताना डायरेक्ट. तर सगळं पाणी ना इथून येतंय. जे पण तिथे चाललंय ना ते इथून येतंय पाणी. आणि तुम्हाला दाखवतो आता इथे किती घाण आहे. हे बघा, लोक सगळे नदीमध्ये कचरा वगैरे टाकतात ना, ते सगळं असं तिथून इथे येतं आणि इथे एका ठिकाणी ते स्टॉप होऊन जातं. तर ती ही जागा आहे जिथे स्टॉप होतं ते. आणि बाकी सगळं स्वच्छ पाणी मग तिकडे चाललं जातं. आता पण मी बघितलं काही काही आहे ना, थोडाफार कचरा इथे आहेच. तो बघा तो कचरा, ते बघा सगळं वेस्टेज इथे तरंगते तिथे कचरा. चला आता आम्ही चालले गाईज परत तिथे. सगळं बघून झालं आता आमचं. इथून आहे ना थोडं सेफली उतरावं लागतं. बाय असं भीती वाटते इथून उतरायला पण. गाईज तर फायनली चला आता आम्ही निघतो इथून डॅमवरून. थोडं पुढे आलेले आम्ही. बट आता जात होते ना तर रस्त्यावर पोपट बसलेले होते. या इथे रस्त्यावर पोपट बसलेले होते, जे आता झाडावर चालले गेलेले आमची कार आल्यामुळे. बट एवढे भारी उडाले ना ते इथून. त्या इथे पण बसलेले ते बघा. ते तिथे पोपट फिरताय, पॅरोट. इला का बरं थांबले? अय चल उचल मग त्यांना. जागा गाणे. ओय चिरी चल. मम्मी हा बघ, हा बघ, हा बघ. आम्ही डायरेक्ट गाडीत ठेव. गाडी पकड टाक. तर आम्ही तिथे होते गाईस. बघा ते ब्ल्यू दिसतंय ना, तर तिथून आम्ही बघत होतो. आणि हे होते ते 4 होते. 5 आहे हे. तर हे होते ते 5 दरवाजे. हां गाईस तर आता 6:30 होत आहे आणि बघा अजूनपर्यंत सनसेट झालेला नाही आहे. आणि समोर आहे ना खूप मस्त दिसतं. अजून पण तो सन आहे ना ढगांमध्ये लपलेला आहे. सांगा मम्मी कशी आले आपण कारने आले आपण है ना. मग वरणगाव कडनं आलो का आपण? जाऊ दे, त्यांना विचारून घेतो. तू तिकडून विचारून इकडे सांगते. कसे आले आपण भुसावळच्या पुढे वरणगावहून हतनूर धरण. तुम्ही डायरेक्ट आहे ना मॅपवर पण टाकलं ना हतनूर धरण तर डायरेक्ट इकडे येऊन जातील. म्हणजे असं कोणाला विचारायची जास्त गरज नाही. खूप फेमस आहे हे धरण. मी आज पहिल्यांदा पाहिलं. आधी आला असेल पण मला आठवत नाही. पण आता पहिल्यांदा पाहिलेलं आहे. हे ना चेरी, हे ना तू पण पहिल्यांदा पाहिलं ना? इथे पण पहिल्यांदा पाहिलं. हा
जाताना दुसऱ्या रस्त्याने चाललेलो आता. जळगाव जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण आहे हे आता समजतंय मला. वाघूर धरण पण एक आणि हे हतनूर आहे. अजून असतील भरपूर, ते नाही माहिती, पण हे सगळ्यात मोठं धरण आहे. हतनूर धरण सगळ्यात मोठं आहे. गाईस आता आहे ना, आम्ही इथे रील बनवायला थांबले होते एका जागेवर आणि समोर हायवे होता वरणगावचा. आणि बाय द वे ते बघा समोर एवढा मस्त व्ह्यू झालेला आहे ना, तुम्हाला मी दाखवत होता ते सिनेमॅटिक मध्ये. आता बघा रेल्वे जाते कुठून आहे पण, अच्छा इथून जाते का ती ब्रिजच्या खालून.